मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभु रामचंद्र ह्यांच्या दिव्य चरित्राचं गुणगान करण्याचं सौभाग्य आज या पंचवटी तपोवन या परिसरामध्ये आपणा सर्वांना लाभलेला आहे. आपण भाग्यवान आहोत ज्यांच्या मार्गदर्शनानं आपण परमार्थ करत आहोत. परमार्थ करत असताना योग्य मार्गदीपक भेटला पाहिजे, तरच परमार्थ सिद्धीला जातो. म्हणून ज्याचा मार्गदीपक व्यवस्थित आहे त्याचा परमार्थ व्यवस्थित आहे. ज्याचा मार्गदीपकच चुकीचा असतो त्याचा परमार्थ सिद्धीला जाईल किंवा नाही प्रश्नचिन्ह असतं. आपणा सर्वांचं भाग्य आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा ह्यांच्यासाठी संप्रदायासाठी ज्यांनी आपलं जीवन पांडुरंगाच्या माऊलींच्या चरणी समर्पित केलेलं आहे, असे आपले गुरुदेव परम आदरणीय परम श्रद्धेय आमच्या सगळ्या साधक मंडळींना जो फार संप्रदायामध्ये फार मोठा आधार आहे ते आपले गुरुदेव संतवीर बंडातात्या कराडकर ह्यांच्या मार्गदर्शनाने आपण परमार्थ करत आहोत. निश्चितच आपला परमार्थ शेवटापर्यंत जाईल यामध्ये तिळ मात्रही शंका नाही. कारण ज्यांनी परमार्थ करत असताना आपला स्वार्थाचा त्याग केलेला आहे. संतांची जी 5 लक्षणं भागवतामध्ये आहेत, निरपेक्ष मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पुयेयत्यंघ्री रेणुभी, या 5 लक्षणामध्ये पहिलं जे लक्षण साधूचं नाक समजलं जातं, त्या लक्षणांनी विभूषित आपले गुरुदेव आहेत. आणि अधिक मासाचं औचित्य, पुरुषोत्तम मासाचं औचित्य म्हणून या नाशिक क्षेत्रामध्ये गुरुदेवांच्या संकल्पनेनुसार हा महिनाभराचा सप्ताह म्हणजे आपल्याला परमार्थ करण्याची एक पर्वणीच उपलब्ध झालेली आहे. गुरुदेवांच्या आज्ञेनुसार भावार्थ रामायणाची ही सेवा 10 दिवस माझ्याकडे आहे. मागच्या वर्षी आपले मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभु रामचंद्र आपल्या स्थानावर अयोध्येमध्ये स्थानापन्न झालेत. त्यानिमित्तानं गुरुदेवांच्या अधिपत्याखाली फार मोठा नामयज्ञ, फार मोठा कथायज्ञ अयोध्येमध्ये संपन्न झाला. आणि त्याही वेळेला 8 दिवस भगवंताचं गुणगान करण्याचं सौभाग्य लाभलं. यंदाच्या वर्षी पण गुरुदेवांनी आज्ञा दिली की बाबा 10 दिवस तरी नाशिकमध्ये रामकथा आपल्या सप्ताहात करायची आहे. म्हणून गुरुदेवांच्या आज्ञेनं दशमीपर्यंत जसं मर्यादा पुरुषोत्तम बोलवून घेतील, ज्ञानेश्वर माऊली नाथ महाराज बोलवून घेतील, त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करूया. रामायण म्हटलं की आपल्या भारतीयांचा श्वास आहे. आपण नेहमी ऐकत असतो की वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रयी म्हटलं की ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता
आपली वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हटलं का ग्रंथराज ज्ञानेश्वरी, नाथ महाराजांचं भागवत आणि जगद्गुरू तुकोबारायांची गाथा. आणि हे ग्रंथ सोडवण्यासाठी ज्या पुराण ग्रंथांची अत्यावश्यक गरज आहे त्यामध्ये प्रामुख्यानं रामायण, महाभारत आणि श्रीमद भागवत. श्रीमद भागवताची जी विभागणी आहे ती स्कंधामध्ये आहे. महाभारताची जी विभागणी आहे ती पर्वामध्ये आहे. आणि रामायणाची जी विभागणी आहे ती कांडामध्ये आहे. श्रीमद भागवताचे 12 स्कंद आहेत. महाभारताचे 18 पर्व आहेत. त्यामध्ये पुन्हा 18 पर्वामध्ये 100 असे उपपर्व आहेत. ज्या ज्या भाग्यवंतांनी महाभारत वाचलं असेल त्यांच्या लक्षात येईल. आणि रामायणाचे 7 कांड आहेत. आज आपल्याला रामायणाचीही चर्चा करायची आहे. मग या प्रत्येक ग्रंथाचं जे वैशिष्ट्य आहे ते वेगवेगळं म्हणण्यापेक्षा आपल्या वारकऱ्यांच्या सगळ्या ग्रंथांचं वैशिष्ट्य हेच आहे. वक्ते श्रोते ग्रंथ पठणे पावती समभाव, वर्णू जाता अगणित महिमा होतो जीवशिव, वंदुनी अनन्ये एका जनार्दनी धरी भाव, वर्षती निर्जर ज्ञानदेव नामे पुष्पांचा वर्षाव. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. सांगणाराला जे पुण्य आहे तेच ऐकणाराला आहे. कदाचित श्रवण करायलाही आपल्याला कदाचित वेळ नसेल तर या मंडपामध्ये जो जी सेवा करेल त्याच्या कानावर जरी हे रामकथेचे शब्द पडलेत, ज्ञानेश्वरीचे शब्द पडलेत, आमच्या नाथ महाराजांच्या भागवताचे शब्द पडलेत, आमच्या तुकोबारायांच्या गाथेतले शब्द पडलेत, तरी तेच फल. म्हणून आपल्या ग्रंथांचं हे वैशिष्ट्य आहे. आता एकेका विषयाची आज आपल्याला थोडासा ग्रंथात नुसता प्रवेश करायचा आहे. पहिल्यांदा मला हे सूचित करायचं आहे की आपण इतके भाग्यवान आहोत की भागवत जर तुम्ही वाचलं असेल तर भागवतामध्ये भागवत धर्माची लक्षणं सांगत असताना श्रीकृष्ण भगवंताने उद्धवाला तीर्थक्षेत्राचा सहवास हे एक महत्त्वाचं लक्षण सांगितलं. देशान पुण्यान संश्रयेत मद्भक्ते साधुभिश्रितान. मग या भारत क्षेत्रामध्ये कोणकोणते तीर्थक्षेत्र आहेत की त्याचा सहवास केल्यानंतर आपल्याला फार मोठं पुण्य प्राप्त होतं. तसंही भारताची जी भूमी आहे, कन्याकुमारीपासून तर पार जम्मू काश्मीरापर्यंत, अरबी समुद्रापासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत या भारतात जे आहे ते काही सर्व पवित्रच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही आहे. परंतु नाथ महाराज काही क्षेत्रांचा आवर्जून उल्लेख करतायत. ते कोणकोणते क्षेत्र आहे पहा. देश पावन कुरुक्षेत्र, अयोध्या देश अति पवित्र, गंगा यमुनेचे उभय तीर परम पवित्र अर्बुदाचळ. नाथ महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा जे क्षेत्र घेतलं आहे ते कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्राचा काय महिमा आहे आपण भगवद्गीता अध्ययन करत असताना जाणूनच घेतलेला आहे. तरीही मी हात जोडून एक प्रार्थना करेल की ज्याला कुरुक्षेत्राचा महिमा जाणून घ्यायचा आहे त्याने एकदा तरी कुरुक्षेत्रामध्ये 10 दिवस राहा. कारण कौरव पांडवांचं युद्ध जे झालं ते कुरुक्षेत्रात झालं हे सर्वांना माहिती आहे. परंतु या कुरुक्षेत्राचं दुसरं नाव आहे समंत पंचक. की भार्गव परशुरामांनी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली आणि क्षत्रियांच्या रक्तानं जिथे काही सरोवराच्या सरोवर निर्माण केली ते कुरुक्षेत्रामध्ये आहे. आणि नंतर
माझ्या हातून झालेला हा जो अपराध आहे, त्या अपराधाला काहीतरी वाचा फुटली पाहिजे, त्या अपराधाचं काहीतरी मी माफी मागितली पाहिजे. म्हणून भगवान परशुरामांनी सांगितलं, हे जे रक्ताने भरलेले सरोवर आहेत, हे जगामध्ये सर्वात पवित्र तीर्थाने भरलेली असली पाहिजे. म्हणून तुम्ही तिथल्या ब्रह्मसरोवरामध्ये स्नान करा, सन्निहित सरोवरामध्ये स्नान करा. आणि त्या कुरुक्षेत्राचा परिसर केवढा आहे तिथं बघा. कारण 11 अक्षौहिणी सैन्य कौरवांचं आणि 7 अक्षौहिणी पांडवांचं, केवढी मोठी संख्या आहे त्याला लागणारी ती भूमी. ज्या वेळेला कुरुक्षेत्राचं महात्म्य सांगता येईल, महाभारत सांगण्याचा योग येईल, त्यावेळेला आपल्याला विस्तारानं ते सांगता येईल, तो काही भाग नाही. पण नाथ महाराजांनी पहिल्यांदा ते क्षेत्र डोळ्यासमोर आणलं, देश पावन कुरुक्षेत्र. दुसरं अयोध्या देश अति पवित्र, अयोध्या अतिशय पवित्र. त्यानंतर गंगा यमुनेचे उभय तीर, परम पवित्र अर्बुदाचळ. मग गंगा, यमुना, तापी, नर्मदा, इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा या सगळ्या आपल्या त्या तीर्थ आहेत, ते सगळे त्यात घ्यायचे. पुढे आहे का, कलापग्राम, नंदीग्राम, पावन क्षेत्र बदरिकाश्रम, पंचवटी श्रीरामाश्रम, परम पावन गौतमी तट. की हे जे पंचवटी क्षेत्र आहे अतिशय पवित्र आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास काढला ना. या 14 वर्षाच्या वनवासामध्ये सगळ्यात जास्त काळ जर कुठे व्यतीत केला असेल तर या पंचवटी क्षेत्रामध्ये. आणि तुम्ही आपण किती भाग्यवान आहोत. पुढचा कोणता देश पवित्र आहे? जेथ लागले श्रीराम चरण, तो पावन देश दंडकारण्य. आपण सगळे दंडकारण्यात राहतो. जेथ लागले श्रीराम चरण, तो पावन देश दंडकारण्य. मथुरा गोकुळ वृंदावन, परम पावन ब्रह्मगिरी. त्यानंतर कारण त्या ब्रह्मगिरीचं काय महात्म्य आमच्या नामदेवरायांनी आपल्याला समजूनच सांगितलेलं आहे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्याना ही गणना, त्याच्या पुण्याना ही गणना, त्याच्या पुण्याना ही गणना. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही अवपुरे, त्यासी नाही अवपुरे, त्यासी नाही जवपुरे. दृष्टी पडता त्यासी नाही यमपुरे, त्यासी नाही यमपुरे, त्यासी नाही यमपुरे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी.
की या क्षेत्रामध्ये आपण राहण्याचा आनंद घेतलेला आहे. दरवर्षी आपले सद्गुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या वारीला आपण जातो आणि आपल्या गुरुदेवांनी ज्यावेळेला 12 ज्योतिर्लिंगांचा सप्ताह केला त्यावेळेला सर्व सप्ताहाची ज्योतिर्लिंगाच्या सप्ताहाची सांगता त्या क्षेत्री केली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकराज कायमस्वरूपी तिथे आहे. भगवंताचे अवतार महादेवाचे अवतार सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज तिथं आहेत. अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र. त्यानंतर पुढचं ऐका. पावन पांडुरंग क्षिती. आपण ज्या पांडुरंगाची वारी करतो ते पंढरपूर किती पवित्र आहे. पावन पांडुरंग क्षिती जे का दक्षिण द्वारावती जेथ विराजे श्री विठ्ठल मूर्ती नामे गर्जती पंढरी. अरे पंढरपूर म्हणजे प्रत्यक्ष द्वारका आहे. पंढरपूर हे प्रत्यक्ष वैकुंठ आहे. म्हणून वैकुंठीचा देव आणिला भूतळा द्वारकेचे केणे आले याची ठाया. पंढरपूर म्हणजे प्रत्यक्ष गोकुळ आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येतात निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. त्यातल्या त्यात आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी जिथं संजीवन समाधी घेतली ते आळंदी इंद्रायणीचं तीर अतिशय पवित्र. आमच्या जगद्गुरू तुकोबारायांनी जिथं अखंड भजन साधना केली ते देहू भंडारा भामगिरी घोराडेश्वर अतिशय पवित्र. आमच्या नाथ महाराजांनी ज्या पैठणमध्ये जन्म घेतला ते पैठण क्षेत्र अतिशय पवित्र. आमच्या सोपान काकांनी ज्या कऱ्हा नदीच्या तीरी आपली संजीवन समाधी घेतली ते ब्रह्मदेवाचं तपश्चर्याचं ठिकाण अतिशय पवित्र. आमच्या आईसाहेब मुक्ताईनं जिथं तिरोभवन सोहळा केला आणि आपलं शरीर अंतरात विलीन केलं ते क्षेत्र अतिशय पवित्र. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहात. मग आपले सगळे संत घ्या. चोखोबाराय गोरोबा काका सावता महाराज हे सगळे क्षेत्र अतिशय पवित्र आहेत. आणि या क्षेत्रामध्ये आपण आपल्या गुरुदेवांच्या अधिपत्याखाली परमार्थ करत आहोत. हे परमार्थाचे संस्कार आपल्याला जन्मोजन्मी कामा येतील याच्यामध्येही तीळ मात्रही शंका नाही. आणि आता तर हे पुरुषोत्तम योग आहे. अधिक मास आहे. अधिक मासाचं काय फल आहे प्रत्येक कीर्तनकाराच्या अमृतवाणीतून आपण श्रवण करत आहात की अधिक मासामध्ये जे जे तुम्ही कर्म कराल त्याचं दुपटीनं फल आहे. अधिकस्य अधिकम फलम. तुम्ही पुण्यकर्म केलं त्याचंही दुपटीनं फल आणि तुम्ही पाप केलं तरी त्याचंही दुपटीनं फल. म्हणजे अधिक मास जो आहे ना हा या स्पीकरसारखा आहे. स्पीकरसारखा म्हटल्यानंतर आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण अंकुशदादा हसतायत. स्पीकरसारखं म्हणण्याचं काय कारण आहे. अरे हा लाऊडस्पीकर असा आहे, हे ध्वनिवर्धक उपकरण असं आहे. इथं आमच्यासारखा बेसुरी माणूस जरी बोलला तरी त्या बेसुराचाही आवाज दुपटीनंच येणार. आणि आमच्या आदरणीय अंकुशदादांसारख्या स्वरदार माणसाने जरी स्वर काढला तरी तो स्वरसुद्धा दुपटीनंच येणार. तसं तुम्ही या अधिक मासामध्ये पुण्य जरी केलं तरी ते पुण्य दुपटीनं तुमचं मिळणार आणि पाप केलं तरी त्या पापाचंही फल दुपटीनंच मिळणार. म्हणून त्याचं एक नाव आहे मलमास. म्हणून या अधिक मासामध्ये एकही क्षण वाया जाऊ देऊ नका. एकही क्षण वाया जाऊ देऊ नका. कारण गेलेला क्षण आपल्याला पुन्हा कधी भेटत नाही. मग कसा तो क्षण घालवायचा आहे. छेदोनिया आळसासी दौडोनिया निद्रेशी आत्मचिंतन अहर्निशी अविश्रमेशी साधावे. पण ते आत्मचिंतन करत असताना बुद्धी सावधान ठेवा. सदा सावधान बुद्धी लव निमिष वाया जावो नेदी अनुसंधान त्रिशुद्धी तुटो नेदी सर्वथा. नाथ महाराजांचा एक एक शब्द असा आहे अनुसंधान त्रिशुद्धी तुटो नेदी सर्वथा. परमार्थ करत असताना भगवत स्वरूपाशी तुमचं अनुसंधान पाहिजे. भगवत सेवेची कोणतीही तुम्ही क्रिया करा
भगवंताच्या स्वरूपाचं अनुसंधान नसेल तर नाथ महाराज सांगतायत तुम्ही परमार्थाची जरी क्रिया करत असला तरी तो अधर्म आहे. तुम्हाला ओवी देतो. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला समजावून सांगतायत, उद्धवा माझेनी अनुसंधाने वीण स्नान संध्या जप होम दान ते अवघेही अधर्म जाण मदभजन ते नव्हे. उद्धवाला समजावून सांगतायत, उद्धवा अरे त्रिवेणी संगमावर जर तुम्ही स्नान करायला गेला, त्रिवेणी संगमाच्या स्नानाचं पुण्य फार मोठं सांगितलेलं आहे, परंतु तिथेही स्नान करत असताना जर भगवत स्वरूपाचं अनुसंधान नसेल, स्नान करीत असताना हरिपाठ तुमच्या तोंडात नसेल, स्नान करीत असताना रामकृष्ण हरीचा जप तुमच्या तोंडात नसेल, कोणतंही भगवंताचं नाव तोंडात नसेल, तर ज्ञानोबारायांनी दिलेला इशारा आपल्याला मान्यच करावा लागणार आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून भगवत स्वरूपाशी स्नान करताना अनुसंधान पाहिजे. पुढचा ऐका, स्नान संध्या नित्यनेम करा, स्नान संध्या करा. भगवत स्वरूपाचं अनुसंधान नसेल तर तोही अधर्मच आहे. पुढे जप करा, पण जप करत असताना जर भगवत स्वरूपाचं अनुसंधान नसेल तर तोही नाथ महाराज त्याला अधर्मच म्हणतायत. होम हवनाची क्रिया करायची असेल तर होम हवनाची क्रिया करत असताना आहुती देत असतानाही भगवत स्वरूपाचं अनुसंधान नसेल तोही अधर्मच आहे. अरे जाऊ द्या, तुम्हाला कोणत्याही वस्तूचं दान द्यायचं असेल, सप्ताहाला जरी तुम्हाला वर्गणी द्यायची असेल, परंतु वर्गणी देत असताना जर आमच्या पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर नसेल तर तोही अधर्मच आहे. स्नान संध्या जप होम दान ते अवघेही अधर्म जाण मदभजन ते नव्हे. केव्हा माझेनी अनुसंधाने वीण. म्हणून परमार्थाची कोणतीही क्रिया करत असताना अनुसंधान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग ती कथा असो, पारायण असो, भजन असो, कोणतीही क्रिया असो. आज रामायणावर चर्चा करत असताना पहिल्यांदा रामायणाचे जे 7 कांड आहेत ते मी तुम्हाला सांगतो. रामायणाचे जे 7 कांड आहेत ते सांगतो. पहिलं बालकांड, दुसरं अयोध्याकांड, तिसरं अरण्यकांड, चौथं किष्किंधाकांड, 5वं जे आहे ते सुंदरकांड, 6वं जे आहे ते युद्धकांड, त्याचं पर्यायी नाव आहे लंकाकांड, आणि 7वं जे आहे त्याचं नाव आहे उत्तरकांड. पुन्हा तुमच्या लक्षात राहण्याकरता बोलतो. पहिलं बालकांड, दुसरं अयोध्याकांड, तिसरं अरण्यकांड, चौथं किष्किंधाकांड, 5वं सुंदरकांड, 6वं लंकाकांड किंवा युद्धकांड, आणि 7वं जे आहे ते उत्तरकांड. रामायणाचे कांड आपल्याला काय शिकवता येतो? रामायणाचे कांड आपल्याला हे शिकवता येत, पहिल्यांदा उत्तरकांड डोळ्यासमोर आणा की आपलं उत्तरकांड म्हणजे आपल्या जीवनातला शेवटचा क्षण आपल्याला गोड करता आला पाहिजे. त्यावेळेला उत्तरकांड गोड करता येईल. कारण आपल्याला हा जो परमार्थ करायचा आहे तो परमार्थ आपल्याला तारुण्य सुखात जाण्यासाठी करायचा नाही आहे. आमच्या तुकोबारायांनी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. परमार्थ आपल्याला त्यासाठी करायचा आहे, यासाठी केला होता अट्टहास, 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 यासाठी केला होता अट्टहास,
शेवटीचा दिस गोड भावा, शेवटीचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आपल्याला परमार्थ त्यासाठी करायचा आहे, तारुण्य सुखात जाण्यासाठी नाही. अरे तारुण्य आपल्यासारख्या पारमार्थिक लोकांचं, सात्विक लोकांचं सुखात जाईल यात काही विशेष नाही. सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेत जाईपर्यंत निव्वळ अवैध धंदे करणारे बदमाश नालायक माणसं, त्यांचं तारुण्य आपल्यापेक्षा सुखात आहे. आपल्याला ज्या चैनीच्या वस्तू माहिती नाही त्या त्यांच्याजवळ हात जोडून उभे आहेत, परंतु त्यांचं तारुण्य जरी सुखात जात असलं तरी शेवटचा क्षण गोड होईल हे कोणी सांगावं. म्हणून परमार्थ आपल्याला शेवटचा क्षण गोड होण्यासाठी करायचा आहे. उत्तरकांड आपल्याला हे शिकवायचं आहे, शिकवतं आहे की शेवटचा क्षण गोड होणं म्हणजे आपल्याला शेवटी रामपदाची प्राप्ती करून घेणं, रामपदाची प्राप्ती करून घेणं आहे. सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान जी महाराज की. म्हणजे याचा अर्थ असा झाला की शेवटच्या क्षणाला देवाचं नाव आपल्या तोंडात आलं पाहिजे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. मग शेवटच्या क्षणाला देवाचं नाव सहजासहजी तोंडात येईल ग. मग शेवटच्या क्षणाला देवाच्या नावाचा आठव व्हावा, देवाचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर यावं, आमच्या भगवान विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर यावी, आमच्या भगवान प्रभू रामचंद्रांची, भगवान श्रीकृष्णाची, भगवान भोलेनाथांची, आमच्या माऊली तुकोबारायांची मूर्ती डोळ्यासमोर यावी. असं जर वाटत असेल तर हे वरचे जे 7 कांड आहे ना ते आपल्याला प्रशिक्षण देत आहेत. तुमचं उत्तरकांड म्हणजे एक शेवटचा क्षण गोड व्हावा असं वाटतंय ना तुम्हाला, मग तुम्हाला तो क्षण गोड व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला परमार्थ मनानं करावा लागेल. कारण मन अशी एक शक्ती आहे की मनानं जर वाईट चिंतन केलं तर अधोगती, चांगलं चिंतन केलं तर ऊर्ध्वगती. या काही मी वेगळ्या गोष्टी सांगतो असं काही नाही. या सगळ्या गोष्टी ऐकता ऐकता आपण सगळी लोक म्हातारी झालेलो आहोत. या सगळ्या गोष्टी ऐकता ऐकता आपण सगळे ज्येष्ठ नागरिक बनलो आहोत. त्या योग वासिष्ठामध्ये मर्यादा पुरुषोत्तमांना कुलगुरू वशिष्ठ समजावून सांगतायत की रामा ऐक, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः, बंधाय विषयासक्तम मुक्त्यै निर्विषयम मनः. मनाने चांगलं चिंतन केलं तर मोक्ष आणि मनानं वाईट चिंतन केलं तर बंध. मग तुमचं शेवटचा क्षण म्हणजे उत्तरकांड गोड व्हावं असं वाटत असेल तर बालकांड तुम्हाला हे सूचित करताय, हे शिकवताय की तुमचं जे मन, ज्या मनानं तुम्हाला परमार्थ करायचा आहे ते मन तुमचं बालकासारखं बनवा. मग बालकाचं मन कसं असतं? आता बालकाचं मन आणि तुमचं आमचं मन केवढा फरक आहे हो. बालकाचं मन जसं निर्मत्सरी असतं, बालकाचं मन जसं द्वेषरहित असतं, बालकाचं मन जसं निष्कपट असतं, बालकाचं मन जसं निष्काम असतं, तसं तुमचं आमचं मन बनवा. त्यावेळेला उत्तरकांड गोड होईल. एखाद्या ठिकाणी पंगत असेल, त्या
त्या पंक्तीमध्ये हौशेनं ते जेवायला येतात, जेवायला आल्यानंतर कुठेतरी बसतात, परंतु एखादा कार्यकर्ता बिचारा त्याला त्या पंक्तीचं नियोजन करायचं असतं, वाढप्याला थोडीशी अडचण येऊ नये म्हणून ते म्हणतात, अरे पोरा उठ तिथून, दुसरीकडे बस, आता जेवायची वेळ झाली, पत्रावळी वाढण्याची वेळ झालेली आहे. त्या लहान लेकराला उठवून दिलं तर तो बिचारा निरागस अंतकरणानं उठून जातो, परंतु ज्याने पंक्तीतून उठवलं त्याच्याविषयी आकच धरत नाही, दुसरी जागा कुठे ती शोधतो. तिथूनही जरी उठवलं तरी तिथून पुन्हा निष्पाप भावनेनं उठतो, तिसऱ्या ठिकाणी कुठेतरी जागा शोधतो, परंतु ज्याने आपल्याला पंक्तीतून उठवलं त्याच्याविषयी मत्सर करत नाही, त्याच्याविषयी द्वेष धरत नाही. आणि हीच गोष्ट जसं लहान बालकाला उठवलं तसं एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला उठवून पहा बरं, केवढ्या भानगडी होतील. म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्या आमच्या मनामध्ये अजून काम आहे, तुमच्या आमच्या मनामध्ये द्वेष आहे, तुमच्या आमच्या मनामध्ये असूया, मत्सरीपणा आहे, तसं बालकाच्या मनामध्ये नाही. अरे बालकाला तुम्ही एक गालफड्यात मारली ते बिचारं रडतं, परंतु ज्याने मारली त्याने 5 मिनिटांना जर एखादी कॅडबरी आणून दिली तर अतिशय निकोपंतकरणानं कॅडबरीसाठी हात पुढे करतो. निष्पाप मन आहे. तसं तुम्हाला शेवटचा क्षण गोड व्हावा असं वाटत असेल तर तुमचं मन बालकासारखं बनवा, निष्पाप बनवा, निष्काम बनवा, द्वेषरहित बनवा. मग तुमचं मन बालकासारखं बनलं की तुमचं भाग्य असं उदयाला येईल की तुमच्या ज्या शरीरानं परमार्थ करायचं आहे ना, परमार्थ करण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे शरीर आहे. तुमचं मन बालकासारखं बनलं की ज्या शरीरानं तुम्हाला परमार्थ करायचं आहे ते शरीर तुमचं अयोध्या बनेल. अयोध्याकांड हा संदेश देत आहे, तुमचं शरीर अयोध्या बनवा. कारण अयोध्या शब्दाचा काय अर्थ आहे पहा, याच्यामध्ये युद्ध युध्यती हा धातू आहे. युद्ध युध्यती म्हणजे युद्ध करणे. जिथं या अक्षराचा अर्थ आहे नाही, जिथं युद्ध नाही, जिथं कलह नाही, जिथं भांडण नाही, जिथं तंटा नाही, त्याचं नाव आहे अयोध्या. म्हणून अयोध्येमध्ये कधीच भांडण नाही, अयोध्येमध्ये कधीही कलह नाही. आणि ज्या वेळेला अयोध्येमध्ये कलह निर्माण होतो, कारण भगवान प्रभू रामचंद्र जिथं कलह आहे, जिथं भांडण आहे तिथं कधी राहत नाही. आणि जिथं भांडणाला सुरुवात होते तिथं अयोध्या जरी असली तरी तिचा त्याग करतात आणि वनवासात जाणं पसंत करतात. म्हणून रामायणामध्ये 3 नगरी ध्यानात ठेवा. पहिली नगरी आहे अयोध्या नगरी, दुसरी नगरी आहे मिथिला नगरी आणि तिसरी नगरी आहे लंका नगरी. अयोध्या नगरी ही वैराग्यभूमी आहे, मिथिला नगरी ही प्रेमभूमी आहे आणि लंका नगरी ही भोगभूमी आहे. अयोध्या नगरी ही वैराग्यभूमी आहे म्हणून तिथं मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र अवतार घेणार. मिथिला नगरी ही प्रेमभूमी आहे म्हणून तिथं भक्तिरूपी माता जन्म सीता माता जन्माला येणार. आणि लंका नगरी ही भोगभूमी आहे म्हणून तिथं कामरूपी रावण, क्रोधरूपी कुंभकर्ण आणि लोभरूपी इंद्रजित हे जन्माला येणार. आपलं शरीर आपल्याला लंका बनवायचं का मिथिला नगरी बनवायचं का अयोध्या बनवायचं ते तुम्ही ठरवा. ज्याचं मन निकोप बनलंय लहान बालकासारखं त्याचं शरीर अयोध्या बनतं. म्हणजे तिथं कधीतरी राम जन्माला येणार हे निश्चित. परंतु आपलं शरीर अयोध्या बनावं, आपला शेवटचा क्षण गोड व्हावा, आपलं मन बालकासारखं बनावं, त्याच्यासाठी कुठेतरी तुम्हाला साधना करावी लागेल की नाही. मग साधना कुठे करायची, कशी करायची हे आपल्याला 3ऱ्या क्रमांकाचं जे कांड आहे अरण्यकांड ते शिकवत आहे. कारण अरण्यकांड म्हणजे एकांतवास. तुमची जी परमार्थ साधना होत असते ती एकांतवासात होत असते, एकांतवासात होत असते. आपल्या सगळ्या ऋषीमुनी लोकांनी उच्च स्थानाची जी प्राप्ती करून घेतली, परमानंदाची प्राप्ती करून घेतली, मोक्षाची प्राप्ती करून घेतली, ती एकांतवासामध्ये भजन केल्यानंतर. जेवढे काही तत्ववेत्ते झाले त्यांनी एकांतवासाचं श्रवण केलं आहे.
सेवन केलं आहे. म्हणून तर आपले तुकोबाराय बोलतायत ना, अरे आम्हाला ब्रह्मरस सेवन करायचं आहे आणि ब्रह्मरस सेवन करायचं आहे म्हणून आम्हाला एकांतवासाची गरज आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका 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 म्हणे आम्हा एकांताचा वास. सेव ब्रह्मरस ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन. ब्रह्मी ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा, आता हे सोहळे झाले, झाले त्रिभुवन. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आपल्या सगळ्या मोठमोठ्या थोर पुरुषांनी एकांतवासाचा आश्रय केला आणि आपली तपस्साधना पुढे नेली. आपले सगळेच महात्मे त्यांची आठवण करून देतो. आपले जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबाराय एकांतवासाचं सेवन व्हावं म्हणून भंडारा डोंगरावर जात होते, भामगिरीवर जात होते, घोराडेश्वरावर जात होते. आपले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, आईसाहेब मुक्ताई यांचं वय न होतं तरीही त्यांनी ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये एकांतवास केल्याचा पुरावा त्यांच्या चरित्रात आढळतो. ज्यांच्या रामायणाची आपण सेवा करत आहोत ते आपले शांती ब्रह्मश्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आपले सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आश्रयाला जाऊन त्या शूलभंजन पर्वतावर, देवगिरी पर्वतावर जाऊन आपली साधना करत आहेत. अलीकडच्या काळातही या महाराष्ट्राचे भाग्यविधाते वारकरी संप्रदायाचे थोर प्रवर्तक आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांनी इगतपुरीच्या डोंगरामध्ये एकांतवासात जाऊन आपली साधना केल्याचे पुरावे त्यांच्या चरित्रात आहेत. आपले सद्गुरू व्यंकटस्वामी महाराज त्यांनी भंडारा डोंगरावर एकांतवास केल्याचा पुरावा आहे. असे अनेक संत आहेत. आमच्या खानदेशामध्ये आमचे सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर त्यांनी त्या कुंडलेश्वरला एकांतवासात तपश्चर्या केल्याचा पुरावा आहे. कारण एकांतवासामध्ये आपल्याला सगळी भक्ती साधना व्यवस्थित करता येते, आपल्याला ज्ञान संपादन करून घेता येतं. फक्त एकच उदाहरण असं आहे अर्जुनाचं की त्या अर्जुनाला भगवंताने हे दिव्य तत्त्वज्ञान दिलं ते एकांतवासात नाही, तर जिथं हटकून चित्त विक्षेप होतो अशा युद्धभूमीवर दिलं. ते भूमी म्हणजे कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्राचं थोडंसं महात्म्य आपण सुरुवातीला बघूनच गेलो आहे. देश पावन कुरुक्षेत्र. म्हणून एकदा आपलं शरीर अयोध्या बनलं की मग हे शरीर अयोध्या बनण्याकरता आपल्याला एकांतवासाची गरज आहे. ती अरण्यात आहे. एकांतवास अरण्यात भेटत असतो. म्हणून 3ऱ्या क्रमांकाचं अरण्यकांड आपल्याला एकांतवासाचं सेवन करा हे आपल्याला सूचित करताय की आयुष्यातून एकदा का होईना एकांतवासात राहा. तसं वर्षभरातून 1 महिना असा काढा की आनंदित राहा, चातुर्मास्य राहा. आपल्या गुरुदेवांचे हे सप्ताह आहेत, त्या सप्ताहाला या. हा एकांतवासाचाच भाग आहे. परमार्थ करण्याची पर्वणी आहे. अधिक मासासारखा योग आहे. आता 15 दिवस उलटून जातील. आता राहिलेले 15 दिवस तुमचे नातेवाईक वगैरे बोलवून घ्या. कारण एकांतवासात घरात तर काही भेटणार नाही आहे.
आणि एकदा ही संधी निघून गेली की पुन्हा एकांतवास मिळेल की नाही प्रश्नचिन्ह आहे. अरण्यकांड आपल्याला एकांतवासाचं सेवन करा हे शिकवत आहे. मग ज्याने एकांतवासामध्ये आपली भक्ती साधना केली, नामसाधना केली, भगवंताचं चिंतन केलं की मग पुढचा योग आपल्या जीवनामध्ये येतो. ते किष्किंधाकांड शिकवत आहे आपल्याला. कारण किष्किंधाकांड हे जे आहे ना, हे रामायणाचं हृदय आहे. रामायणाचं हृदय आहे. किष्किंधाकांडाला रामायणाचं हृदय म्हणण्याचं कारण असं की पहिल्यांदा आपल्या शरीराचं परिशीलन करा, शरीराचं अवलोकन करा. आई वडिलांच्या रक्तरेतापासून ज्या शरीराची निर्मिती आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हा पंचमहाभूतांचा आविष्कार म्हणजे जे शरीर आहे, जे आपल्याला प्रारब्धानं मिळालेलं आहे, त्या शरीराच्या अनुषंगानं पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि या इंद्रियांकडून कार्य करून घेणारी एक न दिसणारी सूक्ष्म शक्ती, तिचं नाव आहे 11वं इंद्रिय मन. हात, पाय, नाक, डोळे असे अनेक प्रकारचे इंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. आणि यामध्ये एक छोटासा पार्ट आहे, छोटासा विभाग आहे, त्याचं नाव आहे हृदय. आता सांगा बरं, आपल्या शरीरामध्ये हृदय कुठे आहे? मध्यभागी आहे. हृदयाच्या वर काही भाग आहे, खाली काही भाग आहे. तसं रामायणाचे जे 7 कांड आहेत, त्या 7 कांडापैकी सेंटरचा जो कांड आहे, सेंटरचा जो आकडा आहे तो कोणता येतो? मध्यंतरीचा आकडा कोणता येतो? 4. 4थ्या क्रमांकाचं कांड आहे किष्किंधाकांड. त्याच्या वर 3 कांड आहेत, खाली 3 कांड आहेत. वरचे सुरुवातीचे 3 कांड बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड. 4थ्या क्रमांकाचं किष्किंधाकांड. आणि त्याच्या खाली 3 कांड आहेत, सुंदरकांड, लंकाकांड, उत्तरकांड. आणि पुन्हा या किष्किंधाकांडाला रामायणाचं हृदय म्हणण्याची गरज अशी आहे की हृदय जरी छोटंसं असलं, परंतु हृदयावर हे सगळे मोठमोठे अवयव अवलंबून आहेत. हृदय किती आहे? जेवढी हाताची लांबी आहे तेवढी हृदयाची लांबी नाही. जेवढा डोक्याचा आकार आहे तेवढा हृदयाचा आकार नाही आहे. जेवढा पायाचा लांबी आहे तेवढी हृदयाची लांबी नाही आहे. इतर अवयवांच्या मानानं हृदय फार छोटंसं आहे. परंतु हृदय जरी छोटंसं असलं तरी त्याचं महत्त्व असं आहे की हृदय बंद पडलं की बाकीचं सगळं बंद पडतं. तसं या किष्किंधाकांडाला रामायणाचं हृदय म्हणण्याचं कारण असं आहे, इतर कांडांपेक्षा किष्किंधाकांडाच्या अध्यायांची संख्या पण कमी आहे, मध्यंतरीला आहे. आणि याला रामायणाचं हृदय म्हणण्याचं कारण असं की मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र आणि प्राणापेक्षाही प्रिय असलेले हनुमानजी महाराज या दोघंही देवभक्तांची भेट, देवभक्तांचं मिलन जर कोणत्या कांडात झालं असेल तर या किष्किंधाकांडामध्ये. म्हणून रामायणाचे सुरुवातीचे कांड तुम्ही पहा, बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, या तिघही कोणत्याही कांडामध्ये हनुमानजीचं नाव नाही आहे आणि तिथं भेटच नाही आहे. किष्किंधाकांडामध्ये भेट झाली आणि ज्याला देवाची भेट झाली त्याचं जीवन तर सुंदर बनलं. म्हणून आमच्या हनुमानजीला भगवान प्रभू रामचंद्रांची भेट झाली म्हणून त्यांचं जीवन अतिशय सुंदर बनलं. म्हणून 5व्या क्रमांकाचं जे कांड आहे ते सुंदरकांड हे आपल्याला सूचित करत आहे की ज्याला देवाची भेट झाली त्याचं जीवन इतकं सुंदर बनतं की त्याच्या इतकं सुंदर जीवन कोणाचंही नसतं. म्हणून सुंदरकांडामध्ये सगळ्यात जास्त लीला ज्या आहेत त्या हनुमानजीच्या आहेत. सुंदरकांड तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या लीला ज्या आहेत त्या हनुमानजीच्या आहेत. आणि एकदा ज्याचं जीवन सुंदर बनलं, ज्याला परमात्म्याची गाठभेट झाली, तो एक परमयोद्धा म्हणून या जगतामध्ये प्रसिद्ध होतो. आमचे हनुमानजी जे आहेत ते परमयोद्धे आहेत. म्हणून आपले जगद्गुरू तुकोबाराय भक्तीच्या वाटा त्यांना विचारत असताना काही विशेषणं देत आहेत. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभटा म्हणजे परमयोद्ध्या, आम्हाला या भक्तीच्या वाटा शिकवा. हनुमानजी परमयोद्धे आहेत. मग त्यांनी युद्ध कोणाशी केलं? अरे कामरूपी रावण, क्रोधरूपी कुंभकर्ण, लोभरूपी इंद्रजित या विकारांशी युद्ध करणारा जो असतो
तो परमयोद्धा असतो. आमच्या हनुमानजी बाबाने काम बांधवडी काळ घातला तोडरी, काळाशी युद्ध केलेलं आहे, कामाशी युद्ध केलेलं आहे. म्हणून हे परमयोद्धे आहेत. आणि ज्याने विकारांशी युद्ध केलं तो परमयोद्धा आपलं शेवटचं उत्तरकांड गोड करू शकतो, म्हणजे रामपदाची प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणून उत्तरकांड आपल्याला रामपदापर्यंत पोहोचवणारं कांड आहे. परंतु रामपदापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी ही सूत्रावली आहे. बालकासारखं मन बनवा. बालकासारखं मन बनलं की तुमचं शरीर अयोध्या बनेल. शरीर अयोध्या बनण्यासाठी तुम्ही एकांतवासाचं सेवन करा. एकांतवास अरण्यात भेटतो, म्हणून अरण्यवासाचं सेवन करा. त्यानंतर तुम्हाला देवाची भेट झाली की तुमचं भाग्य उदयाला येईल. आणि तुमचं भाग्य उदयाला आलं की तुम्ही परमयोद्धा म्हणून या जगतामध्ये प्रसिद्ध होणार. तुमचं जीवन, तुमचं चरित्र सुंदर बनेल. आणि एकदा तुमचं चरित्र सुंदर बनलं की तुम्ही परमयोद्धे झालात की विकारांशी युद्ध करण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल. आणि एकदा विकारांशी युद्ध करण्याची ताकद तुमच्यात आली की तुमच्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा कोणी असू शकत नाही. मरते समयी त्या देवाचं नाव स्वतःहून तुमच्या तोंडात येईल. याच्यापेक्षा वेगळी पुण्य तुम्हाला काय पाहिजे. म्हणून हे 7 कांड आपल्याला असा एक अर्थ दाखवून देत आहेत. आता ग्रंथामध्ये प्रवेश करत आहेत. परंतु आता रामायण ऐकायचं आहे ना, तर रामायण ऐकण्याचं काय फल आहे ते पहिल्यांदा सांगून ठेवतो. कारण कोणतीही माणसं कोणत्याही कार्यामध्ये फलाच्या अपेक्षेशिवाय प्रवृत्त होत नाही. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. मंद बुद्धीची माणसंसुद्धा कोणत्याही कार्यामध्ये कधीही प्रवृत्त होऊ शकत नाही फलाशिवाय. तर रामायण ऐकल्यानंतर आपल्या पदरामध्ये कोणतं फल पडणार आहे. नाथ महाराज लिहित आहेत, जरा शांततेने ऐका. हे रामायण कोणालाही ऐकायला भेटत नाही. श्रीराम कथेचे अक्षर, क्षराक्षरातीत पर, सभाग्य भाग्याचे जे नर, ते कथादर परिसती. जे भाग्यवान असतील, जे पुण्यवान असतील, ज्यांच्याजवळ सुकृत असेल, तेच रामकथेचे शब्द कानात घेऊ शकतात. ते कथादर परिसती. आणि ज्यांची पुण्याई उदयाला आली, ज्याने रामकथा श्रवण केली, त्याच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होणार ते परिवर्तन नाथ महाराज दाखवतायत. कथा श्रवणे उपजे विरक्ती, कथा श्रवणे वाढे शांती, कथा श्रवणे परमानंद प्राप्ती, पापी उद्धरती कथा श्रवणे. कथा श्रवणानं वैराग्य निर्माण होतं. कथा श्रवणानं शांती प्राप्त होते. कारण शांती कशासाठी? आपण ज्या सुखासाठी प्रयत्न करतो त्या सुखाचं अधिष्ठान म्हणजे शांती आहे. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा. का भगवद्गीता आपल्याला सूचित करते की अशांतस्य कुतः सुखम, म्हणजे अशांत पुरुषाला शांती म्हणजे शांती कधीच भेटत नाही. आणि ज्याला शांती नाही त्याच्या ठिकाणी सुखाचा लवलेशही नसतो. म्हणून कथा श्रवणे उपजे विरक्ती, कथा श्रवणे वाढे शांती. आणि पुढचं आहे का, कथा श्रवणे परमानंद प्राप्ती, पापी उद्धरती कथा श्रवणे. वेदांत शास्त्राचा जो त्रिकालाबाधित सिद्धांत आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे साध्य फल ह्या कथा श्रवणानं आपल्या पदरात पडतं. आणि कथा श्रवण करणारा किती पापी असला तरी तो कथा श्रवण करणारा ताबडतोब उद्धरून जातो, असे नाथ महाराज सांगतायत. मग काही लोक म्हणतील कोणता पापी उद्धरून गेला ते सांगा ना. तर नाथ महाराज ज्याने हे रामायण लिहिलं त्याचं नाव जाहीर करतायत. चोरटा वाल्मिक महापापी, तो रामनामी झाला निष्पापी, त्याची कथा नित्य जपी, कथा वाग्जल्पी शिवाच्या. अरे या जगाचा संहार करता प्रत्यक्ष भगवान शंकर
या चोरट्या वाल्मिकाची कथा श्रवण करतो, सेवन करतो. कारण त्या वाल्मिक महर्षींचं पुढचं पूर्वचरित्र काही जरी असलं, परंतु नारदांसारख्या महात्म्यांची गाठ झाली आणि जगातले पहिले आद्य कवी बनले. आणि नामदेवराय सुद्धा हे लिखाण करतायत की बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. तो परमात्मा स्वतः बोलतोय की या वाल्मिकानं जसं लिहून ठेवलं तसं मला वागावं लागणार. म्हणून एक कथा श्रवणाचं काय फल आहे. नामदेवरायांचा एक सुंदर अभंग आहे. करील जो प्रश्न सांगेल जो कथा, 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 श्रवण करिता उद्धरती, श्रवण करिता उद्धरती, कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान जे करीती. कथा भागीरथी स्नान जे कथा भागीरथी स्नान करीते. त्यांचे उद्धरती पूर्वज ते, त्यांचे उद्धरती पूर्वज ते, कथा भागीरथी स्नान जे करीते, कथा भागीरथी स्नान जे करीते. याचे पूर्वज उद्धरती, ज्यांचे पूर्वज उद्धरती, कथा भागीरथी स्नान करीते, कथा भागीरथी स्नान करीते. या भगवंताची कथा श्रवण केल्यानंतर या भगवंताच्या कथेसंबंधी जो कोणी प्रश्न विचारेल, या प्रश्नाचं जो कोणी समर्पक अशा पद्धतीनं उत्तर देईल आणि या दोहोंमध्ये चालत असलेल्या प्रश्नोत्तरांचा संवाद जो कोणी श्रद्धेनं श्रवण करील, या तिघांचाही उद्धार होईल. म्हणून या कथेला भागीरथीची उपमा देत आहेत. कथा भागीरथी स्नान जे करीती, त्यांचे उद्धरती पूर्वजते. भागीरथी म्हणजे गंगा. भगीरथ राजानं आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी स्वर्गातली गंगा मृत्यूलोकात आणली. भगीरथाच्या तपोबलानं आली म्हणून तिला भागीरथी नाव पडलं. त्या गंगेचं काय महात्म्य आहे, तर गंगेचं दर्शन घेणारा, गंगेचं स्नान करणारा आणि गंगेचं जलपान करणारा, तिघही जसे पवित्र होतात तसं वक्तारम पृच्छकम श्रोतृन तत्पाद सलिलम यथा. भगवंताच्या कथेसंबंधी प्रश्न विचारणारा, प्रश्नाचं समर्पक अशा पद्धतीनं उत्तर देणारा आणि दोहोंमध्ये चालत असलेला प्रश्नोत्तरांचा संवाद श्रद्धेनं श्रवण करणारा, तिघांचाही उद्धार होतो. आणि त्यातल्या त्यात ही तर रामकथा आहे. रामकथा आहे. आम्ही नेहमी सांगतो की आपल्या भक्तिशास्त्रामध्ये हे महर्षी वाल्मिकांचं जे काव्य आहे त्याला अनागत काव्य म्हटलं जातं. अनागत काव्य. अनागत काव्य का म्हणायचं आहे, तर त्याचा अर्थ असा आहे की काही चरित्र असे की पहिल्यांदा व्यक्ती जन्माला येते, नंतर त्याचं चरित्र लिहिलं जातं. पहिल्यांदा व्यक्ती जन्माला येते, नंतर चरित्र लिहिलं जातं दिवंगत झाल्यानंतर. परंतु रामायणाचं वैशिष्ट्य असं आहे
की पहिल्यांदा चरित्र लिहिलं गेलं, नंतर व्यक्ती जन्माला आली. म्हणून तर हे शब्दप्रयोग आहेत. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी नावीन नामा म्हणे. म्हणून आमच्या नाथ महाराजांनी धन्य वाल्मिकाचे वक्त्र असे शब्द वापरलेले आहेत. त्यावर वाल्मिकांचं मुख धन्य आहे, वाल्मिकाची प्रतिभा धन्य आहे. वाल्मिक महर्षींना खूप मोठी धन्यता नाथ महाराजांनी दिलेली आहे. या महर्षी वाल्मिकांच्या रामायणाच्या आधारानेच नाथ महाराजांनी भावार्थ रामायण ग्रंथाची रचना केली. कारण नाथ महाराजांच्या प्रतिभेतून किती ग्रंथ जन्माला आलेत आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे. फक्त आठवणीत आणून देतो. पहिलं चतुश्लोकी भागवत, हस्तामलक, आनंद लहरी, शुकाष्टक, अमृतानुभव, आनंद अनुभव, चिरंजीवपद. आमच्या तरुण भगिनींनी लग्नाच्या अगोदर जो ग्रंथ जरूर वाचला पाहिजे तो म्हणजे रुक्मिणी स्वयंवर. त्यानंतर अभंगगाथा, त्याच्यामध्ये हरिपाठ, गवळणी, भारुडं, अनेक प्रकारचे रूपकं. त्यानंतर जशी भगवद्गीतेवरची टीका माऊलींनी ज्ञानेश्वरी केली, तसं श्रीमद भागवताच्या 12 स्कंदापैकी 11वा जो स्कंद आहे हा वेदांताने परिपूर्ण आहे. ती 11 स्कंदावरची टीका म्हणजे एकनाथी भागवत. आणि नाथ महाराजांच्या जीवनातला शेवटची वाङ्मयीन कलाकृती, नाथ महाराजांच्या जीवनातली शेवटची वाङ्मयीन कलाकृती, त्याचं नाव आहे भावार्थ रामायण. भावार्थ रामायणानंतर नाथ महाराजांनी कोणत्याही ग्रंथांची रचना केलेली नाही. जसं श्रीमद भागवताची रचना केल्यानंतर व्यास महर्षींनी कोणताच ग्रंथ रचला नाही, तसं नाथ महाराजांनी भावार्थ रामायणाच्या नंतर कोणताही ग्रंथ लिहिला नाही. म्हणून असं सांगतात की नाथ महाराजांचं भावार्थ रामायणावर फार प्रेम. का प्रेम? तर नाथ महाराजांच्या जीवनातलं हे शेंडेफळ. शेंडेफळ कोणाला म्हणतात हो आपण? आपल्या घरात जे शेवटचं अपत्य असतं त्याला आपण शेंडेफळ म्हणतो. आणि असं सांगतात शेंडेफळावर मायबापांचं फार प्रेम असतं. तसं नाथ महाराजांचं भावार्थ रामायणावर फार प्रेम. म्हणून हे रामायण एकदा वाचायला घेतलं की भूक तहान विसरून जातो माणूस. अशा पद्धतीची ही लेखन आहे. आता नाथ महाराज ग्रंथलिखाण करत असताना आपल्या वैदिक धर्माला अनुसरून, आपल्या आस्तिक लोकांच्या परंपरेला अनुसरून आपल्या ज्या इष्टदेवता आहेत त्यांना नमस्कार करतायत, त्यांचं स्तवन करतायत, त्यांचं मंगल करतायत. रामायणाच्या सुरुवातीला नाथ महाराजांनी 5 देवतांना नमन केलेलं आहे. पहिली गणपती, दुसरी सरस्वती माता, तिसरे संत, चौथी आपल्या कुळाची कुलस्वामिनी आणि चौथे आपले सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. मंगल का करायचं असतं, स्तवन का करायचं असतं, ही कारणं आपण अनेक वेळेला ऐकली. म्हणून विस्तारानं सांगण्यापेक्षा फक्त संक्षेपानं सांगतो, पुढे जातो. मंगलाचे पहिल्यांदा 3 प्रकार आणि 3 हेतू. मंगलाचे 3 प्रकार असे. पहिलं जे वर्णन आहे स्तवन आहे, ते नमन आहे, ते वस्तू निर्देश रूप मंगल. दुसरं जे मंगल आहे ते आशीर्वाद रूप मंगल. तिसरं जे मंगल आहे ते नमस्कार रूप मंगल. आता वस्तू निर्देश रूप मंगल कशाला म्हटलं जातं? त्याची एकाच वाक्यामध्ये व्याख्या अशी आहे की परमात्म वस्तू ज्या स्वरूपाची असेल त्या स्वरूपाचं तिचं वर्णन करणं, तिचं नाव आहे वस्तू निर्देश रूप मंगल. माऊलींनी वर्णन केलं आहे, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणे दुरी सारोनिया. दुसरं जे आहे ते नमस्कार रूप मंगल. नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा किंवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवांची. आपल्या इष्टदेवतेला नमस्कार करत असताना इष्टदेवतेविषयी उत्कर्षाचा आणि आपल्या स्वतःच्या ठिकाणी अपकर्षाचा, कमीपणाचा भाव असणं,
याचं नाव आहे नमस्कार रूप मंगल. आता तिसरं जे मंगल आहे त्याचं नाव आहे आशीर्वाद रूप मंगल. आशीर्वाद रूप मंगलाची व्याख्या अशी आहे, आपल्या मनातली इच्छित वस्तू प्राप्त होण्यासाठी आपल्या इष्टदेवतेला मनोमनी केलेली जी प्रार्थना असते तिचं नाव आहे आशीर्वाद रूप मंगल. आपल्या माऊलींनी नेवाशाच्या मंदिरामध्ये ज्या वेळेला ही भगवद्गीतेची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली, सच्चिदानंद बाबा लिहित आहेत, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज साक्षीला आहेत. संपूर्ण ज्ञानेश्वरी लिखाण झाल्यानंतर आपल्या मनातली इच्छित वस्तू प्राप्त व्हावी म्हणून जे आपल्या आराध्य देवतेसमोर मागितलं ते पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी बच द्यावे पसायदान हे. जय खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. आशीर्वाद रूप मंगल आहे. मंगल का करायचं असतं त्याची 3 कारणं, 3 हेतू, 3 उद्देश असे आहेत. हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणाने पार पडावं याच्यासाठी मंगल केलं जातं. पूर्वापार परंपरेनं चालत आलेला शिष्य संप्रदाय अबाधित राहावा एवढ्याकरता मंगल केलं जातं. आणि कोणताही ग्रंथलिखाण करत असताना आपल्यावर नास्तिकपणाचा आरोप येऊ नये याच्यासाठी मंगल केलं जातं. म्हणून नाथ महाराज आपल्या वैदिकतेनुसार या ग्रंथाच्या आरंभी बुद्धी आणि स्फूर्तीची अधिष्ठात्री देवता विघ्नहर्ता गणेश त्याचं मंगल करतायत, त्या गणपतीची प्रसन्नता मिळवतायत. तर त्या गणपतीचं मंगल करत असताना कसे शब्द वापरतायत पहा. ओम नमो अनादि आद्या वेद वेदांत वेद्या वंद्या हि परमवंद्या स्वसंवेद्या श्री गणेशा. तुझे निर्धारिता रूप केवळ अरूपाचे स्वरूप, तेथ अवयव कल्पिता अभूप, तव कल्पनेचा लोप स्वरूपी तुझ्या. ज्याच्या आरंभाचा शेवट कोणालाही सांगता येत नाही त्याला अनादि असं म्हटलं जातं. हे ओंकार स्वरूपा श्री गणेशा, तू वेदाच्या प्रतिपादनाचा विषय आहेस. स्वतःला जाणण्यासाठी तू योग्य आहेस. आणि तुझ्या स्वरूपाची 2 अंग, एक सगुण दुसरं निर्गुण. निर्गुण स्वरूप व्यापक आहे आणि सगुण स्वरूप पाहता बरोबर मनाला वेध लावणार आहे. परंतु तुझ्या स्वरूपाविषयी जर समजा निर्गुण निराकार स्वरूपाचं वर्णन करायला गेलो तर ते वर्णन असं आहे, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूच रघुराया. परंतु त्या निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी अवयवाची कल्पना करायला गेलो तर कल्पना करणारी शक्तीच लोप पाहून जाते, अशी तुझी स्फूर्ती आहे. म्हणून तुझ्या कोणत्या स्वरूपाला नमस्कार करावा हे मला कळत नाही. म्हणून तुझ्या सगुणालाही मी नमस्कार करतो आणि निर्गुण स्वरूपालाही नमस्कार करतो. दोघंही स्वरूपाला नमस्कार केल्यानंतर त्या गणपतीच्या हातामध्ये असलेली जी आयुध आहेत त्यांचं वर्णन करतायत की देवा, तुझ्या हातामध्ये ज्ञानाने चकाकणारा परशु आहे, तो अतिशय सतेज आहे. नित्य स्मरणाचा अंकुश तुझ्यामध्ये हातामध्ये आहे आणि ज्ञान स्फुरणानं तुझ्या बाहू अशा स्फुरण पावलेल्या आहेत. असं वर्णन करता करता तो भगवान गणेश प्रसन्न झाला. ऐकून या स्तवन संतोषला गजानन. आणि नाथ महाराजांना बोलताय, नाथ महाराज, एवढी तुम्ही माझी मुक्तकंठानं स्तुती करतात, स्तुती करण्याचं कारण काय कृपा करून मला सांगा. त्यावेळेला नाथ महाराज बोलतायत, श्री गणदेवा गणपती बाप्पा, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र यांचं दिव्य चरित्र लिखाण करण्याकरता मी हातात घेतलेलं आहे.
म्हणून मला तुझ्याकडून ग्रंथलिखाणासाठी लागणारी जी बुद्धी आहे ती अपेक्षित आहे, त्याच्यासाठी तुझं मंगल करतो आहे. रामायण म्हटल्यानंतर गणपती बाप्पा अतिशय प्रसन्न झाले आणि नाथ महाराजांना बोलत आहेत, नाथ महाराज मलाही बऱ्याच दिवसापासून रामायण ऐकायची इच्छा आहे. तुम्ही रामायण लिहायला सुरुवात करा. तुमच्या रामायणामध्ये येणारी सगळी विघ्न मी दूर केली अशी समजा. ऐसे ऐकून या स्तवन संतोषला गजानन. अगदी प्रसन्न होऊन जेवढी विघ्न आहे तेवढी निवारण केली आणि भावार्थ रामायण चालवी वेगी असा शब्द प्रयोग करून नाथ महाराजांना आशीर्वाद देत आहेत. मग गणपतीची प्रसन्नता मिळवल्यानंतर आता नाथ महाराज दुसरं जे नमन करत आहेत ते सरस्वती मातेला. कारण सरस्वती माता ही विद्येची देवता आहे. ग्रंथलिखाणासाठी बुद्धी महत्त्वाची आहे, परंतु ग्रंथलिखाणासाठी शब्दांचं भांडार ज्या देवतेकडे आहे तिची कृपा महत्त्वाची आहे. म्हणून शब्दांचं भांडार आहे सरस्वती मातेकडे. म्हणून आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा पहिल्यांदा गणपतीला ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी वंदन केलं आणि दुसरं वंदन केलं, आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया. तसं नाथ महाराज दुसरं वंदन करतायत सरस्वती मातेला. आता वंदू सरस्वती जी चित्त चेतना चैतन्य शक्ती अमूर्ताची मूर्ती स्वरूप जिचे, की जिचं असं वर्णन आहे, शुक्लां ब्रह्म विचारसार परमा माध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधती पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. त्या सरस्वती मातेला बोलतायत की माते मला रामायण ग्रंथ लिहायचा आहे आणि रामायण ग्रंथ लिखाण करत असताना शब्दांची अत्यावश्यक गरज आहे. तर तुझ्या भांडारखान्यातून मला ते जेवढे शब्द लागतील तेवढे मला तू पुरवले पाहिजे. रामायण म्हणताबरोबर ती सरस्वती माता अतिशय प्रसन्न होते आणि नाथ महाराजांना बोलते, नाथ महाराज तुमच्या मुखातून रामायण ऐकायची माझी इच्छा आहे. तुम्ही रामायण लिहायला सुरुवात करा. रामायणासाठी लागणारे जेवढे शब्द आहेत ते तुम्हाला दिले म्हणून समजा. सरस्वती मातेची कृपा संपादन केली. आता ज्यांची कृपा संपादन केल्याशिवाय कोणतंही कार्य सिद्धीला जाऊच शकत नाही ती शक्ती म्हणजे संत शक्ती. म्हणून तिसरं वंदन करतायत संतांना, ज्ञानेश्वर माऊलींना, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांना, सद्गुरू सोपान काकांना, आदिशक्ती मुक्ताई, सावता महाराज, गोरोबा काका, चोखोबाराय, नामदेवराय, आपल्या पूर्वी झालेले जेवढे संत आहेत, भानुदास महाराज, या सगळ्यांना नमस्कार करतायत की संत हो तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात. तुम्ही ज्यांच्यावर कृपा करतात तो समर्थ होत असतो. तुका म्हणे आले समर्थाचे मनात तरी होय नाना रंक त्याचा. या नियमाप्रमाणे तुमची कृपा माझ्यावर अत्यावश्यक आहे. मग संतांची कृपा संपादन केल्यानंतर आता नाथ महाराज चौथा नमस्कार करतायत आपल्या कुळाची जी कुळदेवता आहे तिला. आपल्या घराण्यामध्ये सुखशांती नांदावी, आपलं कुळ सुखी राहावं, त्याच्यासाठी कुळदेवतेचीही उपासना आपल्याकडून घडली पाहिजे आणि कुलस्वामिनीची कृपा आपल्या घरावर असली पाहिजे. नाथ महाराजांनी हा शिष्टाचार घालून दिलाय. कुळ धर्मू चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरणी दिधली आहे. मग नाथ महाराजांच्या घराण्यातली कुळदेवता कोणती आहे? तर नाथ महाराजांची कुलस्वामिनी भगवान परशुरामाची आई जगन्माता रेणुका. त्या रेणुका मातेला नमस्कार करतायत की माते तू आमच्या कुलाची कुलस्वामिनी आहेत. मला रामायण लिखाण करायचं आहे. तर रामायण लिखाणासाठी तुझी कृपा मला अत्यावश्यक आहे. म्हणून तुझी कृपा असल्याशिवाय मी कोणतंही कार्य सिद्धीला नेऊ शकत नाही. म्हणून कुलस्वामिनी माते मी तुला साष्टांग प्रणिपात करून तुझ्याकडे कृपेची याचना करतो आहे. रेणुका माता ही प्रसन्न झाली आणि नाथ महाराजांना वरदान देते आणि बोलते, नाथ महाराज हे रामचरित्र ऐकायची माझी खूप दिवसापासून इच्छा आहे. तुम्ही रामायण लिहायला सुरुवात करा. मी तुम्हाला जेवढी काही शब्दशक्ती असेल तेवढी देण्यास तयार आहे. मग आता 4 देवतांना नमस्कार केल्यानंतर नाथ महाराज
ज्यांच्या कृपेशिवाय आता कोणतंच कार्य भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही, ती शक्ती म्हणजे सद्गुरू शक्ती. मग आपले सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज त्यांना नमस्कार करतायत. कारण सद्गुरूचं काय महत्त्व आहे आपण नेहमी ऐकत असतो. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्राव गहानी, क्या ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ तैसा पुढत पुढती तोची बिया अभिवंदिला श्रीगुरूची, जो अभिलषित मनोऋषी पुरविता तो. श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. म्हणून त्या जनार्दन स्वामींच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतायत की गुरुदेवा, संसार सागरातून तारून नेणारे तुम्ही महत्त्वाचे नावाडी आहात आणि मला आता हा रामायण ग्रंथ लिखायचा आहे. तर तुमची कृपा असल्याशिवाय या कोणत्याच देवता माझ्यावर वरदहस्त ठेवणार नाही. कारण जीवन जगत असताना माणसावर 3 कृपा अत्यावश्यक पाहिजे. पहिली शास्त्रकृपा, दुसरी सद्गुरू कृपा आणि तिसरी आत्मकृपा. तर शास्त्रकृपासाठी मी गणपती बाप्पा आणि सरस्वतीची उपासना केली आहे. गुरुकृपेसाठी तुझी याचना करतो आहे. आणि आता आत्मप्रचिती भगवान प्रभू रामचंद्रांचं लिखाण केल्यानंतर मला येणारच आहे. म्हणून त्या पदापर्यंत पोहोचवण्याकरता गुरुदेवा मला तुम्ही आशीर्वाद द्या. मी रामायण ग्रंथ लिहायला सुरुवात करतो. रामायणाचं नाव काढता बरोबर सद्गुरू जनार्दन स्वामीसुद्धा प्रसन्न झालेत आणि नाथ महाराजांच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद देत आहेत. हात ठेविला मस्तके प्रसाद देऊनी केले सुखे. आता नाथ महाराज रामायण लिहित आहेत. तर रामायणाचं मूळ कारण कोणतं आहे त्याला आता आपल्याला स्पर्श करायचा आहे. नाथ महाराजांच्या लेखणीनुसार आपण या रामायणाचा क्रम लावणार आहोत. आता पहिल्यांदाच रामकथेमध्ये ज्या देवतेचं स्थान त्रिकाला बाधित असतं ती देवता म्हणजे पवनसुत महाबली हनुमानजी. म्हणून त्या हनुमानजीलाही आपण अतिशय प्रेमयुक्त अंतःकरणानं व्यासपीठावर बोलवायचं आहे. सगळ्यांनी हनुमानजीची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि सद्भावनेनं हनुमानजीचं आवाहन करा. आइए हनुमंत विराजिए, कथा करो मति अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू, पधारिये पवन कुमार. पवन सुत हनुमान जी महाराज की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. आता रामकथेमध्ये आपण प्रवेश करत आहोत. तत्पूर्वी सगळ्यांनी हात मोकळे करा, मन मोकळं करा आणि भगवंताची दैदिप्यमान मूर्ती हृदयात आणून थोडा वेळ भगवंताच्या नामाचा आश्रय घ्या. हरे राम हरे राम 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 हरे हरे राम हरे राम हरे राम हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे सियावर रामचंद्र भगवान की नाथ महाराजांच्या लेखणीनुसार बालकांडाच्या पहिल्याच अध्यायात रामायणाचं मूळ कारण सांगितलेलं आहे. भारतवर्षामध्ये जे अनेक रामायण आहेत त्यामध्ये गोस्वामी तुलसीदासांच्या रामायणाचा प्रारंभ वेगळ्या पद्धतीनं आहे. गुजराती भाषेमध्ये असेल त्यांचा वेगळ्या पद्धतीनं आहे. तामिळीतलं जे असेल त्याचा वेगळ्या पद्धतीनं आहे. परंतु नाथ महाराजांच्या रामायणाचा जो प्रारंभ आहे तो असा आहे की रावणाच्या बंदिवासामध्ये 33 कोटी देवता, रावणाच्या तावडीतून सुटका कशी व्हावी म्हणून त्या सगळ्या देवांनी ब्रह्मदेवाकडे साकडं घातलं की हे ब्रह्मन, रावणाच्या बंदिवासामध्ये आम्हाला सगळ्यांना नौकरासारखं वागवलं जातं आहे, पारतंत्र्याची वागणूक आहे आणि या त्रासातून आम्हाला कधीतरी कोणीतरी मुक्त केलं पाहिजे. म्हणून आम्हाला यातून कशी मुक्तता मिळेल याच्या पाशवी दुःखातून ते काहीतरी करा. ब्रह्मदेव म्हटलं आता यांच्या पाशातून मुक्त करण्यासाठी तुम्हाला महाविष्णूची शक्ती महत्त्वाची आहे. आपण सगळे लोक महाविष्णूकडे चला
महाविष्णूनं जर हे गाराणं ऐकलं तरच तुमची सुटका होईल, एरवी कोणत्याही उपायानं होणं शक्य नाही. मग ब्रह्मदेव ह्या 33 कोटी देवांना घेऊन क्षीरसागरामध्ये गेलेत. ब्रह्मदेवाची मुक्त आपल्या महाविष्णूची मुक्तकंठानं स्तुती केली, कारण त्या देवतेजवळ गेल्यानंतर स्तुती करणं हा आपल्या देवतांचा प्रघात आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळुवा जी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. मुक्तकंठानं स्तुती केल्यानंतर त्या ब्रह्मदेवानं या देवतांचं गाराणं महाविष्णू समोर मांडलं की हे भगवान, रावणाच्या बंदिवासामध्ये ह्या 33 कोटी देवता अडकलेल्या आहेत. रावण नौकरासारखी यांच्याकडून सगळी कामं करून घेतोय, म्हणून या देवतांची सुटका कशी होईल असा काहीतरी पर्याय करा. महाविष्णू म्हणायला लागले, हे बघा, रावणाच्या तावडीतून जर सुटका करायची असेल तर रावण असा सहजासहजी गोडी गुलाबीना ऐकण्यासारखा नाही आहे. त्याच्या बंदिवासातून तुमची सुटका व्हावी, त्याच्या तुरुंगातून तुमची सुटका व्हावी, त्याच्यासाठी एकच पर्याय आहे भांडणाचा, एकच पर्याय आहे युद्धाचा. मग त्याच्याशी जर युद्ध करायचं असेल तर काहीतरी कारण शोधावं लागेल ना. तर देव लोकांना ऐका, रावणाचं आणि तुमचं वैर आहे, माझं आणि रावणाचं वैर नाही आहे, पण तुमच्यासाठी मला त्याच्याशी वैर करून घ्यायचं आहे. म्हणून ऐका, या भांडणाचं, कारण भांडणाला काहीतरी निमित्त लागतं ना. अहो, तुमच्याशी मला जाणून बुजून भांडण करायचं असेल तर खोटं का होईना काहीतरी कारण शोधावं लागेल ना, की महाराज आमच्याकडे पाहून खोकलले, महाराज आमच्याकडे पाहून डोळे वटारले, महाराज आमच्याकडे पाहून काहीतरी बुटबुटले, काहीतरी खोटा का आहे ना आड घ्यावा लागेल ना. तसं महाविष्णू त्यांना समजावून सांगतायत की देवानं तुमचं आणि त्याचं वैर आहे, माझं त्याचं वैर नाही आहे, परंतु तुमची सुटका करणं माझं काम आहे. तर तुम्ही पहिल्यांदा असं करा की या भांडणाचं मूळ कारण जे असेल ते माझ्या आश्रित असलेली माझी जगदंबा रमा ती असेल, तिच्याशिवाय ती सुटका होणार नाही. म्हणून तुम्ही सगळे लोक आता वानरांच्या रूपात अवतीर्ण व्हा. मी महाविष्णू राजा दशरथ आणि कौशल्याच्या पोटी जन्माला येईल आणि माझ्या आश्रित असलेली माझी जगदंबा ही माझी रमा ही राजा जनकाच्या घरी सीतेच्या रूपात जन्माला येईल. मग काय काय करायचे आपण सुटकेसाठी प्रयत्न ते करूया. हे भगवंतानं अभिवचन दिल्यानंतर देव लोकांनी पुष्पवृष्टी केली, भगवंताच्या नामाचा जय जयकार केला आणि हे सगळे लोक आपापल्या स्वस्थानावर निघून गेले. आता बघा, राजा दशरथ आणि कौशल्या मातेच्या पोटी आपल्याला जन्म घ्यायचा आहे, महाविष्णूनं दिलेलं हे आश्वासन आहे. मग ज्या राजा दशरथाच्या आणि कौशल्याच्या पोटी जन्म घ्यायचा त्यांचं लग्न तर झालं पाहिजे ना. म्हणून रामायणाची सुरुवात नाथ महाराज असं करतायत की राजा दशरथाला 700 बायकांव्यतिरिक्त 3 बायका, 700 पत्न्यांव्यतिरिक्त 3 बायका. पहिली कौशल्या, दुसरी सुमित्रा, तिसरी कैकेयी. त्या कशा आहेत बघा. कौशल्या कोण आहे, सुमित्रा कोण आहे, कैकेयी कोण आहे आणि कैकेयीची दासी कोण आहे. नाथ महाराजांनी अध्यात्माच्या रूपकातून त्यांचं वर्णन केलेलं आहे. शांतते नाही का. ज्येष्ठ कौशल्या ते सद्विद्या, सुमित्रा ते शुद्ध मेधा, कैकेयी ते अविद्या, मंथरा कुविद्या तिजपासी. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये जोड्या लावा असा एक प्रश्न असतो की नाही, संदीप महाराज असतो ना. हां, जोड्या लावा असा एक प्रश्न असतो. तर आता बघा, कौशल्या ही सद्विद्या म्हणजे ब्रह्मविद्या आहे, सुमित्रा ही शुद्ध मेधा म्हणजे शुद्ध बुद्धी आहे, कैकेयी अविद्येचं स्वरूप आहे आणि मंथरा ही कुविद्येचं स्वरूप आहे. जिथं कुविद्या असते तिच्या आश्रित अविद्या असते आणि जिथं शुद्ध बुद्धी असते तिथंच ब्रह्मविद्या नांदत असते. म्हणून ब्रह्मविद्या असलेली कौशल्या तिची मैत्री ह्या सुमित्रेशी होती, कारण ती शुद्ध मेधा होती.
आणि कैकई अविद्येचं स्वरूप, म्हणून तिचं सगळं ऐकणं मंथरेचं होतं. ते कुविद्येच्या सहवासात राहत होते. तर राजा दशरथाला 700 पत्न्यांव्यतिरिक्त 3 पत्न्या, पहिली कौशल्या, दुसरी सुमित्रा, तिसरी कैकेयी. या तिघही राण्यांशी राजा दशरथानं लग्न केलं. परंतु नाथ महाराज सांगतायत बरं का, ही कारणं मी सांगत नाही. नाथ महाराज सांगतायत की या तिघही राण्यांशी राजा दशरथानं लग्न केलं, परंतु तिघांशीही लग्न करण्याचं कारण मात्र वेगवेगळं होतं. कौशल्याशी लग्न केलं ती धर्मपत्नी म्हणून, सुमित्रेशी लग्न केलं ती साध्वी आणि पतिव्रता म्हणून, आणि कैकईशी लग्न केलं ती केवळ ब्युटिफुल म्हणून. हे मी बोलत नाही आहे, इथं सुंदर शब्द आहे. सुंदर म्हणजे किंवा नामदेवरायांच्या गाथेमध्ये आपण देवी ऐकतो, सुंदरपणाचा अभिमान म्हणी. आता बघा, रामायणाचा हा प्रारंभ म्हणजे आपण रामायणात प्रवेश केलेला आहे देवतांना नमस्कार करून. आता रामायण कसं कसं क्रमाक्रमानं पुढे जाणार, कारण हे सगळं का सांगायचं आहे की गुरुदेवांनी मला आज्ञा दिलेली आहे रामचरित्र कथा. मग भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्मापासून आपल्याला ही कथा प्रारंभ करावी लागणार आहे. तर भगवान प्रभू रामचंद्र ही अयोध्या वैकुंठाला नेईपर्यंत, बरं का, भगवान प्रभू रामचंद्रांनी अयोध्या नगरी वैकुंठाला नेली, तिथपर्यंत सारांश रूपाने का होईना गुरुदेवांच्या आज्ञेनुसार हे रामायण तिथपर्यंत न्यायचं आहे. तर आता हे रामायण कसं पुढे जात आहे जाणून बालकांडाच्या पहिल्याच अध्यायात आहेत आपण. सूर्यवंशामध्ये अजाचा सूत, मी ब्रह्मा या भावनेनं युक्त असलेला राजा दशरथ, मुळातच वैराग्यवान, वैराग्य संपन्न, अतिशय विवेकी, धर्मसंपन्न राजा, ज्याच्या कानानं कधी दुसऱ्याची निंदा ऐकली नाही, ज्याच्या डोळ्यानं कोणाकडे कधी वाईट नजरेनं बघितलं नाही, ज्याच्या तोंडानं अपशब्द कधी तोंडातून उच्चारला गेला नाही, ज्याच्या मनानं दुसऱ्याचं अहित चिंतन स्वप्नातही कधी केलं नाही, असा राजा दशरथ. परंतु संसारामध्ये पुत्रसंतती नसल्यामुळे निराश होता. पुत्रहीनस्येवी राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. मनासारखे 700 बायका, मनासारखी प्रजा, परंतु संसारात चित्त लागेना. मुळातच बिचारा विवेकी, वैराग्य संपन्न, म्हणून सिंहासनावर बसल्यानंतर चित्त लागेना, आपल्या राण्यांशी गुजगोष्टी करताना चित्त लागेना, आपल्या प्रजेशी बोलताना चित्त लागेना. वैराग्यानं वृत्ती एकदम पांघुरली गेली आणि आत्मचिंतनासाठी अरण्यात गेलाय. अरण्यात गेल्यानंतर एकांतवासामध्ये कंद मुळं फळं खातोय आणि योगी लोकांप्रमाणे आपली ध्यानधारणा करतोय, भगवंताच्या नामाचं स्मरण करतोय, भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करतोय. परंतु असं चिंतन करत असताना एकामागून एक दिवस जात आहेत. परंतु जी गोष्ट घडणारी असते ती सहज कशी घडून येते. क्षत्रियाचा राजविंडा आत्मचिंतनासाठी वनात गेला, ही गोष्ट निर्विवाद. परंतु एके दिवशी वीरवृत्ती जागृत झाली, शिकार करायची इच्छा झाली आणि शिकार करायची इच्छा झाल्यानंतर धनुष्यबाण काखेला लावला, निघाला शिकारीला. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जंगलामध्ये वणवण भटकतोय, एकही शिकार भेटली नाही. काय करावं, क्षत्रियाचा धर्म आहे. शिकारीसाठी निघाल्यानंतर म्यानमधून बाहेर काढलेली ती तलवार आहे, तिला आहे तशी ठेवायची नाही. जर शिकार नाही मिळाली तर आपल्या बोटाचा तरी रक्ताचा नैवेद्य तिला दिला पाहिजे. परंतु विचार करतोय, आता दिवस मावळला आहे, एक सुंदर सरोवर लागलं. त्या सरोवरामध्ये सुंदर अशा प्रकारचं पाणी होतं, सुंदर पाणी होतं, स्फटिक शिळेसारखं स्वच्छ होतं, सुंदर घनदाट झाडी आजूबाजूनं होते. राजाच्या मनात असा विचार आला की अंधाराचा फायदा घेऊन एखादं श्वापद, वाघासारखं, सिंहासारखा क्रूर प्राणी जर समजा पाणी पिण्याकरता आला तर त्याची शिकार आपल्याला करता येईल. म्हणून एका झाडावर राजा दशरथ जाऊन बसला. आता न होणाऱ्या घटना कशा घडतायत, नाथ महाराज सांगतायत,
जी घटना घडणार असेल आपल्या हातून तशी बुद्धी माणसाची होते. होणारा सारिखी बुद्धी, जे होणार असेल तशी बुद्धी झाली आहे. ती काय घडणार होतं तर या पारध्याच्या रूपात, शिकाऱ्याच्या रूपामध्ये त्यांच्या हातून एक अघटित घटना घडणार होती. होणारा सारिखी बुद्धी मांडिली निशी अवस्था पारधी, अंधारी श्रावणा ते वधी, माता पितरे खांदी कावडीशी. श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघाला होता. राजा झाडावर बसलेला आहे. कोणीतरी स्वापत पाणी पिणे करता येईल, त्याची शिकार आपल्याला करता येईल. अंधार पडला आहे. श्रावण बाळाच्या आईवडिलांना तहान लागली आणि तहान लागल्यानंतर आईवडील बोलते, श्रावणा आम्हाला तहान लागली, पाणी आण ना रे बाळा. मग पाणी घेण्याकरता श्रावण बाळ जातोय, परंतु शब्दप्रयोग कशा जरा ध्यानात घ्या. होणारा सारिखी बुद्धी मांडिली निशी अवस्था पारधी, अंधारी श्रावणा ते वधी, माता पितरे खांदी कावडीशी. श्रावण बाळाची हत्या राजा दशरथानं केली, परंतु कशी केली? खांद्यावर आई वडील असताना केली. माता पितरे खांदी कावडीशी, आई वडिलांची कावड खांद्यावर होती तेव्हाच हत्या केली, तशीच हत्या केली. मग नाथ महाराजांना विचारलं, नाथ महाराज खांद्यावर कावड असताना कशी काय हत्या केली हो? आम्ही तर असं ऐकलेलं आहे की आई वडिलांना तहान लागली आणि त्यांनी त्या आईबापांना झाडाखाली ठेवलं आणि मग तो पाणी शोधण्याकरता गेला. नाथ महाराज म्हणतायत, तुम्ही हे लोकांकडून ऐकलेली गोष्ट आहे. ही गोष्ट कशी आहे सांगू? नाथ महाराजांचे शब्द आहेत, लौकिकाची लोकवार्ता, श्रावणे माता पितरे कावडी ठेविता, हे तव समूळ अबद्ध कथा, तो माता पिता न विसंबे. अरे लोकांमध्ये जी वार्ता आहे ती सगळीच खरी असेल असं काही सांगता येत नाही, पण त्या लोकांच्या बोलण्याकडे ध्यान ठेवू नका. नाथ महाराज सांगतायत, लौकिकाची लोकवार्ता, श्रावणे माता पितरे कावडी ठेविता, हे तव समूळ अबद्ध कथा. हे अबद्ध कथा आहे, तो माता पिता न विसंबे. मग नाथ महाराजांना विचारलं, मग कोणती कथा सत्य आहे ती सांगा ना. तर नाथ महाराज सांगतायत, अंधारी अंध माता पिता, झाडी ठेवी हे मिथ्या वार्ता. झाडाखाली ठेवली आणि तो पाणी पाहण्याकरता गेली, ही सगळ्यात खोटी गोष्ट आहे. मग नाथ महाराजांना विचारलं, खरी गोष्ट कोणती आहे ती सांगा ना. तर नाथ महाराज सांगतात, खांदी घेऊन ताता जीवनार्थ तो निघाला. खांद्यावर कावड घेऊनच तो सरोवरात उतरला. म्हणजे याचं कारण काय? तर नाथ महाराज कारण सांगतायत, कारण हे भावार्थ रामायण आहे बरं का, याच्यातला भाव शोधायचा आहे. आमच्या संतांचा भावार्थ हा शब्द फार आवडत आहे. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, परंतु ज्ञानेश्वरीला नाव दिलं भावार्थ दीपिका. नाथ महाराजांनी रामायण लिहिलं, रामायणाला नाव दिलं भावार्थ रामायण. कारण अर्थाचे 3 प्रकार आहेत. पहिला वाच्यार्थ, दुसरा ध्वन्यार्थ आणि तिसरा लक्षार्थ. वाच्यार्थ लक्षार्थ आपण नेहमी ऐकत असतो की बोलत असताना सहजासहजी जो अर्थ लक्षात येतो त्याला वाच्यार्थ म्हटलं जातं. अर्थ लक्षात येत नसेल तर लक्षणा करून जो अर्थ लावला जातो त्याला लक्षार्थ म्हटलं जातं. परंतु ध्वन्यार्थ याच्यापेक्षा काही वेगळा आहे. ध्वन्यार्थाचं वाक्य एकच असतं, पर मधला ध्वनित अर्थ हे वेगवेगळा असतो. कल्पना करा, चोर आणि गुराखी एकाच वेळेला म्हणतात संध्याकाळ झाली, पण चोर ज्या वेळेला म्हणतो संध्याकाळ झाली त्यावेळेला त्याच्या मनातला भाव वेगळा असतो, आणि गुराखी म्हणतो संध्याकाळ झाली त्यावेळेला त्याच्या मनातला भाव वेगळा असतो. ज्या वेळेला गुराखी म्हणतो संध्याकाळ झाली त्यावेळेला त्याच्या मनातला भाव असा असतो की आता आपल्या गायी संध्याकाळ झाल्यामुळे घराकडे वळवल्या पाहिजे, आणि चोर म्हणतो संध्याकाळ झाली त्यावेळेला त्याच्या मनातला भाव असा असतो की आता आपण आपल्या तयारीला लागलं पाहिजे. तसं हे भावार्थ रामायण आहे. याच्यातला भाव नाथ महाराज एका शब्दानं सांगतायत, तो माता पिता न विसंबे. अरे तो एक डोळ्याची पापणी खाली लवेल एवढा वेळ सुद्धा आई वडिलांना आपल्या दृष्टीचा बाजूला करू शकत नव्हता. कारण झाडाखाली ठेवलं आणि पाणी शोधण्याकरता गेला,
तेवढ्यामध्ये जर समजा एखादं श्वापद हिंस्र श्वापद आलं आणि आई वडिलांवर त्याने झडप घातली तर माझ्या सेवेचा काय उपयोग होणार आहे. म्हणून जिथं तो पाणी होतं तिथंच घेऊन गेला असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. मग त्याने त्या श्रावण बाळाने ती झारी बुडवली. झारीतून बुडबुड असा आवाज आला कमंडलूतून. नाथ महाराजांनी त्याचा आवाज पण काढून ठेवलाय. बुडबुड कमंडलूच्या शब्दी ध्वनी उठली जलसन्निधी. दशरथ केवळ शब्द वेधी. बाण वेधी विंधीला. त्या श्रावण बाणानं झारी बुडवता बुडवता बरोबर बुडबुड 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 बुड असा आवाज आला. ना राजा दशरथ झाडावर बसलेला, त्याला श्रावण बाण दिसत नाहीये, व्यक्ती दिसत नाहीये. फक्त ज्या दिशेनं आवाज आला त्या दिशेनं बाण सोडताय. राजा दशरथाला असं वाटतं की कोणीतरी श्वापद पाणी पिण्याकरता आलाय. म्हणून राजा दशरथ लक्षवेधी बाण सोडणारा, व्यक्ती पाहत नाही, फक्त आवाजाच्या दिशेनं बाण सोडणारा, त्या दिशेनं बाण सोडता बरोबर तो बाण गेला श्रावण बाळाच्या छातीमध्ये. श्रावण बाळाच्या छातीत बाण जाता बरोबर श्रावण काय बोलतोय बघा. घाव लागता संपूर्ण घाव लागता संपूर्ण काय बोलिला श्रावण. कोणा सभाग्याचा बाण रामस्मरणेशी आला. श्रावण बाळ बोलायला लागले, अरे कोण असा भाग्यवान आहे. कारण बाकीचे बाण येतात ते सुसू करत येतात, परंतु श्रावण बाळाचा बाण जो आहे, आपला राजा दशरथाचा जो बाण आहे, तो सुसू करत आला नाही, तर तो राम नामाचा जप करत आला. श्रीराम जय राम जय जय राम. 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 घाव लागता संपूर्ण काय बोलिला श्रावण. कोणा सभाग्याचा बाण रामस्मरणेशी आला. अरे कोण असा परमयोद्धा आहे की ज्याचा बाण रामनामाचं स्मरण करत येतोय. तर हे ऐकता बरोबर तो श्रावण बाळ इतका अंतर्मुख झाला, आपल्याला बाण लागला याचा त्याला विसर पडला. आपल्या देहावरची ममता त्याची सुटली. आई वडील जवळ आहेत हेही त्याला भान राहिलं नाही. परमात्म्याच्या स्वरूपाशी अनुसंधान साधून अंतर्मुख झालाय आणि प्राण जातेवेळी आपल्या तोंडातून राम शब्द बाहेर निघाला. हा राम शब्द तोंडातून बाहेर निघता बरोबर हा शब्द राजा दशरथाच्या कानावर गेला. राजा दशरथ सर 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 झाडाच्या खाली उतरतो. विचार करतो आपल्या हातून एखादं श्वापद नाही, परंतु कोणीतरी तपस्व्याची हत्या झालेली दिसते. जवळ येऊन पाहतो तर निरागस अतिशय तरुण देखणा तपस्वी ब्रह्मतेज चेहऱ्यावर विलसत आहे असा गरीब ब्राह्मणाचा मुलगा मातृपितृ सेवक आपल्या हातून गेलेला आहे. पुढचं आपण नेहमी ऐकत असतो. शेवटी श्रावण बाळाचे ते राम शब्द ऐकल्यानंतर आता इकडे राजा दशरथ हा पुण्यवान राजा, श्रावण बाळ हा अतिशय मायबापांचा परमभक्त, त्या आई वडिलांना बोलतोय की आता अशी अशी घटना माझ्या हातून झालेली आहे, शेवटी तुम्ही पाणी घ्या. परंतु ते पाणी घ्यायला नकार देतात आणि श्रावण बाळ मेला हे कळता बरोबर त्या राजा दशरथाला शाप देत आहेत की राजा जा, आम्हाला तुझ्या हातचं पाणी पण प्यायचं नाही आहे, परंतु तुला शाप देत आहे की आज पुत्रवियोगानं जसे आम्हाला आमचे प्राण त्याग करावे लागत आहेत तसं तुलाही पुत्रवियोगानं स्मरण येईल, पुत्रवियोगानं मरण येईल. हा शाप देता बरोबर राजा दशरथाला दुःखापेक्षा आनंद अनंतपटीनं झाला. का अनंतपटीनं आनंद झाला तर राजा दशरथ विचार करताय की हा शाप नाही तर हा आपल्याला प्रसाद आहे. कारण शाप देणारे जे आहेत ते तपस्वी ब्राह्मण आहेत, तीर्थयात्रेला निघालेले आहेत, आंधळे आहेत आणि मृत्यूसमयी आपल्याला शाप देत आहेत. यांचा शब्द कदापिही खोटा होणार नाही, म्हणजे आपल्याला पुत्रसंतती होणार हे निश्चित. मग राजा दशरथ श्रावण बाळ त्याच्या मायबापांचे अंत्यसंस्कार आपल्या हातानं त्या सरोवराच्या किनाऱ्यावर करतो. तिघांच्याही चिता रचतो
आणि तिघांना अंत्यसंस्कार आपल्या हातानं करतो. आता पहा नाथ महाराज छोटीशी गोष्ट पुढे सांगतायत. ती गोष्ट सांगून आपल्या सेवेला आज विराम देतो आहे. कारण आपला वेळ फार महत्त्वाचा आहे आणि आपल्या गुरुदेवांना वेळेचं फार बंधन आणि आपले कोणतेही कार्यक्रम विस्कळीत होऊ नये याच्यासाठी आपल्याला वेळेत सगळं आटपायचं आहे. तर नाथ महाराज कोणतीही गोष्ट सांगत असताना, कोणतीही कथानक सांगत असताना त्याचं मूळ कारण सांगतायत. तर हे श्रावण बाळ आणि त्याचे आईवडील त्यांचे ऋणानुबंध कसे होते. ते ऋणानुबंध असे होते की एका सरोवराच्या किनारी घनदाट झाडी होती. त्या झाडीमध्ये एक पक्ष्यांचं जोडपं राहत होतं आणि सरोवरामध्ये एक मासा राहत होता. त्या पक्ष्याची आणि त्या माशाची मैत्री होती. योगायोग असं अवर्षण पडलं आणि त्या अवर्षणामध्ये त्या सरोवरातलं संपूर्ण पाणी आटलं. आता मासोळीचं जीवन हे पाणी आहे. पाण्या वेगळा तळमळी मासा. जसं मासोळीचं जीवन पाणी, चातकाचं जीवन मेघबिंदू, चकोराचं जीवन चांदणं, त्याच्याशिवाय ते जीवन जगू शकत नाही. तो पाण्याविना मासा तळमळायला लागला. त्या पक्षाची त्याची मैत्री होती. तो पक्षी विचार करायला लागला, अरे देवाने मला पंख दिलेले आहेत म्हणून पाण्यासाठी मी उड्डाण करून दुसऱ्या सरोवरात जाऊ शकतो. माझ्या मित्राला पंख नाही आहेत, त्याचे जीव मी वाचवला पाहिजे, त्याचा प्राण वाचवला पाहिजे, तर माझं मित्रत्व. मग त्या पक्षानं काय केलं, खाली उतरला. वेळ रात्रीची होती. सुंदर अशा प्रकारचं चांदणं पडलेलं होतं. थंडगार वारा सुटला होता. त्या पक्षानं आपल्या चोचीमध्ये त्या माश्याला पकडलं. आकाशमार्गानं दुसऱ्या सरोवरामध्ये त्याचे प्राण वाचावे म्हणून घेऊन चालला परोपकारी वृत्तीनं. पक्षी आपल्या चोचीमध्ये त्या माशाला धरून पुढे चालतो आहे आणि पक्षाची बायको पक्षिणी ही पण त्याच्या पाठीमागे उड्डाण करते आहे. योगायोग असा की त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये, थंडगार हवेमध्ये अशी एक वावटळी आली आणि त्या वावटळीमध्ये एक वेलूकांड, नाथ महाराज वेलूकांड असा शब्द वापरतायत, म्हणजे बांबूचं तुटलेलं छोटंसं कांड. ते हेलकावे खात आलं. ते कोरडं कांड हेलकावे खात खात आल्यानंतर ते लागलं या माशाला. आता पहिल्यांदा पक्षी, त्याची चोच आणि त्या चोचीमध्ये ताकद तरी किती. त्या माशाला त्या वेलूकांडाचा धक्का लागता बरोबर तो मासा जो निसटला त्या चोचीतून, जो पडला तो खाली जमिनीवर. पहिल्यांदा पाण्या वाचून तळमळलेला, विव्हळ झालेला, खाली पडताबरोबर त्याने आपला प्राण सोडून दिला. म्हणजे तो मासा मेला. तो पक्षी खाली उतरतो, पाहतो तर आपला मित्र मेला आहे. शहाणी माणसं स्वतःकडे दोष कसा घेतात पहा. तो पक्षी विचार करतोय, मी याचा मित्र होतो, याचे प्राण वाचवण्याकरता मी याला दुसऱ्या सरोवरात घेऊन चाललो, परंतु मी असमर्थ ठरलो. याच्या मरणाला कारणीभूत मी आहे. मी जर याला या सरोवरातून उचलला नसतं तर याला हे मरण आलं नसतं. म्हणून याच्या मरणाला कारणीभूत मी आहे. म्हणून मी सुद्धा काहीतरी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. मग प्रायश्चित्त काय घ्यायचं. माझा मित्र जर माझ्यामुळे मेला असेल तर मी जीवन जगून काय उपयोग. म्हणून त्या माशाकडे पाहून त्या पक्षाने सुद्धा प्राण सोडून दिला. त्या पक्षाने प्राण सोडल्यानंतर पक्षाची बायको पक्षिणी ती विचार करते, माझ्या पतीनं माझ्या त्याच्या मित्रासाठी प्राण सोडून दिला, तर माझे पती गेल्यानंतर माझं जगामध्ये काय आहे. म्हणून त्या पक्षिणीने सुद्धा त्या पक्षाकडे पाहून प्राण सोडून दिला. तिघही तिथंच मेलेत. मग या तिघांचे ऋणानुबंध असे की हा पक्षी आणि पक्षिणी झाले श्रावण बाळाचे आईवडील पुढच्या जन्मामध्ये, आणि तो मासा झाला श्रावण बाळ. या तिघांचेही ऋणानुबंध नाथ महाराज या पद्धतीनं सांगतायत. मग आता गरीब ब्राह्मणाचा मुलगा राजा दशरथाच्या हातून मारला गेला. ब्रह्महत्येचे काय दुष्परिणाम आहेत, ते ब्रह्महत्येचे दुष्परिणाम नाथ महाराज सांगतायत. आणि त्या दुष्परिणामाला, संकटाला तोंड देण्यासाठी राजा दशरथ स्वर्गलोकाला जातो आणि स्वर्गलोकाला गेल्यानंतर दैत्यांशी युद्ध करतो. युद्ध केल्यानंतर आता त्याच्या जीवनामध्ये पुढे कशा कशा घटना घडतात, मर्यादा पुरुषोत्तमाचा जन्म कसा होतो, याच्या क्रमशः विचार आपल्याला रामायणाच्या आधारानं करायचा आहे. आजची कथा आपल्या वेळ संपल्यामुळे इथंच आता विश्राम घेते आहे. सगळ्यांनी हात मोकळे करा, मन मोकळं करा आणि 2 मिनटं पुन्हा भगवंताच्या नावाचा आश्रय घ्या.
हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम राम हरे राम 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 सीता राम 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 राम राम
श्रीराम जय जय राम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आरती ओ वाळू सुंदर मेघश्याम आरती ओ आळू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू सुंदर मेघश्याम आरती ओ आळू सुंदर मेघश्याम कनकाचे ताट हाती धनुष्यबाण कनकाचे ताट हाती धनुष्यबाण हात जोडोनी पुढे उभासे हनुमान पुढे उभासे हनुमान श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आरती ओ वाळू सुंदर मेघश्याम आरती ओ आळू सुंदर मेघश्याम राम लक्ष्मण दोन्ही बंधू कौशल्यासुत राम लक्ष्मण दोन्ही बंधू कौशल्यासुत होतो राज्याभिषेक पाहूयांचा थाट होतो राजाभिषेक पाहूयाचा थाट श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आरती ओ वाळू सुंदर मेघश्याम आरती ओ आळू सुंदर मेघश्याम भरत शत्रुघ्न दोन्ही बंधू चामर डाळी ते भर शत्रुघ्न दोन्ही बंधू चामर डाळीती सिंहासनी आरूढले जानकीपती सिंहासने आरूढले जानकीपती श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आरती ओ वाळू सुंदर मेघश्याम आरती ओ आळू सुंदर मेघश्याम लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची 14 वर्षे आहार निद्रा नाही तयासी 14 वर्षे आहार निद्रा नाही तयासी श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आरती ओ वाळू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू सुंदर मेघश्याम विष्णुदास नामा म्हणे मागणे विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची अखंडित सेवा घडो रामचंद्राची अखंडित सेवा घडो रामचंद्राची अखंडित सेवा घडो रामचंद्राची अखंडित सेवा घडो रामचंद्राची श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज महाराज की जय श्री संत सोपान काका महाराज महाराज की आदि शक्ती मुक्ताबाई दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान सियावर रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान जी महाराज